तो दोस्तों चलते हैं मैदान की तरफ। हम मैदान में आप देख रहे हैं पहले राउंड का ये तीसरा मुकाबला कोपर और कामोठी के बीच। तो इस मैच के लिए माइक्रोफोन पर आएंगे इस गांव का मशहूर आवाज हमारे संदीपन केनी सर। थँक्यू रोहित गायकर। तर नक्कीच स्पर्धेकडे आपण वळतोय। आपण ही स्पर्धा पाहतोय सुनील स्पोर्ट आयोजित कैलासवासी चंद्रकांत काशीनाथ केनी व कैलासवासी सदानंद दामोदर पाटील स्मृती चषक 2021 या स्पर्धेतील हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला असेल तर सामना सुरू होण्याच्या अगोदर मी विनंती करतो दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपले 12वे प्रतिनिधी आमच्या कक्षामध्ये पाठवायचे आहेत। इथे आयन स्पोर्ट कोपर संघाचा 12वा प्रतिनिधी उपस्थित आहे। तर कांबोटे संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपला देखील 12वा प्रतिनिधी आमच्या कक्षामध्ये पाठवायचा आहे। डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। खूप मोठा सामना असेल, खूप मोठी बिग फाईट या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला कांबोटे बी संघ आणि त्यांच्या विरुद्ध असेल आयांश इलोंग कोपर संघ। या दोन संघांमध्ये आपल्याला ही फाईट पाहायला मिळेल। 5 षटकांचा पहिला सत्र टॉस का बॉस इथे ठरला होता, तो म्हणजेच आयन शिलोंग कोपर संघ टॉस जिंकून इथे पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण निवडलंय। तर पहिल्या सत्रामध्ये इथे फलंदाजीसाठी पाचारण केलंय, ते म्हणजेच कांबोटे बी संघाला। 5 षटकांचा पहिला सत्र 30 चेंडूचा पहिला सत्र आणि या 30 चेंडूमध्ये कांबोटे बी संघ किती धावा कुटेल, किती धावांचं लक्ष आयन इलोंग कोपर संघासमोर ठेवेल हे पाहण्याकरता आपण मैदानामध्ये बोलूया। खूप चांगली स्पर्धा, एकूण 5 दिवस ही स्पर्धा या मैदानावरती रंगेल। मोठ्या थाटामाटाने स्पर्धेचं आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगलं आयोजन आयोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट लाईव्ह प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। तर दोन सलामीचे फलंदाज कांबोटे संघाकडून एका बाजूला आम्ही पाहतोय चेतन गोवारी आणि त्याच्या समवेत सोनू पाटील। दोन सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आयंश इलोंग कोपर संघाकडून पहिल्या षटकाची जिम्मेदारी ज्याच्या हातामध्ये दिले तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो रोशन पाटील। एक अप्रतिम गोलंदाज आहे कोपर संघाचा। मात्र या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होईल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय। ग्रीन सिग्नल, गेम ऑन, सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू फेकेल राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू चेतन साठी होता, स्टेअर केलाय चेंडूला, युक्ती आणि शक्ती वापरली, चेंडूला केवळ ढकलून दिलाय लॉंग ऑन रिजन मध्ये, चेंडू गेला सीमा पार, पंचांचा इशारा येतोय। पहिल्या चेंडूवरती हा पहिला चौकार। श्री गणेशा केलाय पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना कांबोटे संघाचा फलंदाज चेतन गोवारी पहिल्या चेंडूवरती चौकार आला। त्यानंतर सुरेख कमबॅक आपल्याला पाहायला मिळते, तो म्हणजेच रोशन पाटील याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार खर्च केला, मात्र त्यानंतरचा चेंडू अप्रतिम फेकला, फलंदाजीची फलंदाजी समजून घेतली आणि त्याच प्रकारचा टप्पा आपल्याला पाहायला मिळाला। निर्धाव चेंडूची सांगता यावेळचा चेंडू झेल हवेत असेल, झेल खाली क्षेत्ररक्षक होता, मात्र इथे चुकी केली क्षेत्ररक्षकानं। प्रतुल पाटील तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळते, चुकी केली। गोलंदाजाला जी साथ हवी असते क्षेत्ररक्षकांची ती साथ मात्र इथे पाहायला मिळत नाही। चुकीचं क्षेत्ररक्षण त्याचा परिणाम भोगतोय, तो म्हणजेच आयांश इलोंग कोपर संघ। एकंदरीत विचार केला पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती एक धाव। 3 चेंडूचा इथे खेळ समाप्त होतोय। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती 5 धावा राईट आर्म ओव्हर द विकेट। अॅक्रोज लाईन केल्याचा जरूर प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक तैनात, उचलून फेकेल, चुकीची फेकी केली, मात्र इथे वारंवार चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, त्याचा परिणाम भोगावा लागतोय तो आयांश इलोंग कोपर संघाला। क्षेत्ररक्षण सुरेख झालं होतं, मात्र फेकी थोडीशी चुकीची झाली आणि त्याचा परिणाम 2 धावा आल्या। 2 धावांच्या मदतीने संघ पुढे सरकला। एकूण धावसंख्या 7 धावा। 4 चेंडूचा इथे खेळ समाप्त होते। पहिल्या सत्रातील हा पहिला षटक इथे मार्गस्थ आहे, रोशन पाटील याच्या माध्यमातून फेकलं जातं राईट ओव्हर द विकेट। सोनूसाठी हा चेंडू युक्तीचा वापर केला, चेंडूला ढकलून दिलाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये, चेंडू गेलाय ते टू बाउन्स सीमा पार, हा चौकार।
कराला एकूण धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून. मात्र यावेळेचा चेंडू अप्रतिम चेंडूची फेकी केली. षटक क्रमांक इथे पहिलं समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कांबोटे बी संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद एकूण धावसंख्या 11 धावा. डीजे समाप्त एकूण धावसंख्या 11 धावा. दुसरं षटक गोलंदाज असेल आयांश 11 कोपर संघाकडून अमोल पाटील. दुसऱ्या षटकासाठी संघाच्या संगणकानं निवड केली. मात्र ज्या प्रकारे पहिलं षटक फेकलं रोशननं एकूण 11 धावा खर्च केला. मात्र यावेळेस अमोल पाटील कशा प्रकारची गोलंदाजी करेल तर एकीकडे सोनू पाटील आणि चेतन गोवारी याची फलंदाजी कशी पाहायला मिळेल. कुठल्या प्रकारची फलंदाजी होईल, किती धावा कुठतील या षटकामध्ये हे पाहणं खूपच गरजेचं असेल. राईट ओव्हर द विकेट अमोल पाटील याचा पहिला चेंडू. चेतनसाठी हा चेंडू होता. मात्र इथे पॉइंट रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कोणती चुकी नाहीये इथे. सलामीला आलेला फलंदाज चेतन गुवारी याच्या पारीचा अंत होतोय. एकूण 11 धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय. अमोल पाटील प्रशंसा करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती एक मोठी सफलता प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजीची सुरुवात त्याच्या षटकामधून आपल्याला पाहायला मिळते. परंतु अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नवीन येणारा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय संदेश चिपलेकर. मात्र यावेळेस सोनूसाठी हा चेंडू होता. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचे इथे प्रयत्न जरूर, मात्र 2 धावा सहजपणे कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतात. 2 धाव्यांच्या मदतीनं एकूण धावसंख्या कांबोटे संघाची जाऊन पोहोचले. एक गडी बाद 13 धावा धावफलकावरती लागलेत. चांगला क्रिकेट, शांत क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. कांबोटे विपक्ष आयांश 11 कोपर या दोन संघांमध्ये चालू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सत्र आहे. पहिल्या सत्रातील दुसरा षटक चालू आहे. अमोल पाटील याच्या माध्यमातून फेकलं जातोय. मात्र इथे संदेश चिपलेकर याच्यासाठी हा चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची ते सांगता धावसंख्या स्थिर असेल. एकूण धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. स्थिर धावसंख्या 13 धावा धावफलकावरती. राईट ओव्हर द विकेट अमोलचा हा चेंडू. मात्र इथे लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कोणती चुकी नाहीये. चेंडू उचलेल, फेकेल तोपर्यंत एकच धाव. एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा कांबोटे संघाची धावसंख्या जाम पोहोचते एकूण 14 धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी इथे अमोल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत अमोलचा विचार केला तर एकूण 4 चेंडू फेकले, त्यामध्ये एक सफलता आणि 3 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सोनू साठी हा चेंडू. तर नक्कीच थोडासा रनअप मध्ये बदल झाला. अमोल पाटील हा गोलंदाज, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगला सामना, बिग फाईट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मोठी धावसंख्या जोडणं गरजेचं असेल कांबोटे संघाला. ती मोठी धावसंख्या जोडायची असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल. लो पुलटा चेंडू होता. मात्र इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. 1 बाउंड सीमा पार. सोनू पाटील याच्या माध्यमातून हा दणदणीत चौकार.
चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकूण धावा 18 धावा धावफलकावरती. सोनू पाटील मात्र आपली आता आक्रमकता सिद्ध करत असताना अंतिम चेंडू अजूनही शिल्लक. गोलंदाज तयार. यावेळेस अप्रतिम चेंडूची फेकी. जसा चेंडू विकेटवरती लँड झाला उंची कमी घेतली मात्र सोनू सफल होऊन घेण्याचा प्रयत्न केला होता, असफल ठरला. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक दुसरा समाप्त होतोय. 2 षटकांची समाप्ती. एकूण धावसंख्या धावफलकावरती कांबोडे संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 18 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त. एकूण धावसंख्या 18 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर एकूण 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अमोल पाटीलनं फेकलं, 1 गडी बाद केला आणि त्यामध्ये एकूण 7 धावा खर्च केल्या. 9ची सरासरी गाठत असताना कांबोडे संघ मात्र सरासरीला कुठेतरी वेग द्यावा लागेल. मोठी धावसंख्या रचायची असेल तर सरासरीला वेग द्यावे लागेल. आता वेग द्यायचा असेल तर मोठी फटकेबाजी होणं गरजेचं असेल. मात्र इथे पुन्हा एकदा गोलंदाज असेल तिसऱ्या षटकासाठी ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं, 11 धावा खर्च केला होता, तोच गोलंदाज रोशन पाटील तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. एक रुजलाईन खेळण्याचा जरूर प्रयत्न इथे केला होता. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात. 1 बाउन्स. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव येतोय इथे. चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजाच्या माध्यमातून रोशन पाटील याच्याकडून पाहायला मिळतोय. 1 धाव आली. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा संघ पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. तिसरं षटक इथे मार्गस्थ आहे. दोन्ही संघाकडून चांगला खेळ इथे आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ ताकदीचे आणि ती ताकद दाखवत असताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात. अप्रतिम झेल पकडला गेलाय. कामोठे बी संघाचा हा दुसरा गडी बाद होतोय. सोनू पाटील बॅक टू द पॅव्हलियन. एकूण धावसंख्या 18 वर. चांगल्या प्रकारची गोलंदाजी रोशन पाटील याच्या माध्यमातून. जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली, जी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये झाली, त्याच प्रकारची गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन येणारा फलंदाज विकास गोवारी. मात्र समोर असेल संदेश चिपळेकर. यावेळी चेंडू खेळण्यासाठी सज्ज होता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये पूर्णपणे असफल ठरतोय. कोणती धावसंख्या या चेंडूवरती नसेल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली, दुसऱ्या चेंडूवरती सफलता आणि तिसरा चेंडू ते निर्धाव फेकलाय. 3 चेंडूची फेकी, 1 धाव खर्च, 1 सफलता प्राप्त. राईट अप ओव्हर द विकेट. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा इथे रोशन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर 11 धावा खर्च केल्या होत्या मात्र या षटकामध्ये सुरेख कमबॅक करतोय तो म्हणजे रोशन पाटील. 4 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केलेत. चांगली गोलंदाजी मात्र इथे चुकीची फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अप्रतिम चेंडूची फेकी. पंचांकडे मोठा अपील. अपिलाला दाद. पंचांचा इशारा. फलंदाजी ते बाद. संदेश चिपळेकर बॅक टू द पॅव्हलियन. हा तिसरा गडी. पूर्वी आमच्या मान्यवरांचं इथे आगमन झालं. मी विनंती करतोय आदरणीय प्रवीणजी गोंधले साहेब आणि त्यांच्या संवेद आदरणीय शरदजी केनी सर्वांचे लाडके आप्पा यांना विनंती असेल आपण या आमच्या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या पण तुमची जागा प्रेक्षकांमध्ये नाहीये, तुमची जागा आमच्या मंचावरती आहे.
तुमची जागा आमच्या आयोजकाच्या हृदयामध्ये आहे. या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. परंतु फलंदाज बाद झाला. इथे फलंदाज नवीन अतुल पाटील. बॅटचा पेस, ताकदीचा कमी वापर, चेंडूनी उंची जास्त घेतली, अंतर कमी गाठला होता. मात्र इथे पंचांचा इशारा येतोय, हा षटकार. आणि त्यांच्या संवेद आदरणीय शरदजी किनी साहेब, सर्वांचे लाडके आप्पा आणि आप्पा सरकार, त्यांचं देखील आपलं इथे आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. परंतु इथे विचार केला सामन्याचा 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होते. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा कामोटे बी संघ जाऊन पोहोचतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, एकूण धावसंख्या 25 धावा. अतुल पाटील मागच्या चेंडूवरती षटकार दाखवला, आल्या आल्या आपल्या आक्रमकता सिद्ध केली. चांगली सुरुवात आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी दाखवली. मात्र इथे चौथ्या षटकाला सुरुवात होईल. चौथ्या षटकासाठी गोलंदाज असेल गोविंदा पाटील. डावकुऱ्याचा गोलंदाज अॅक्रोच लाईन केल्याचा प्रयत्न जरूर केला, स्टेअर केला, चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, उचलेल, फेकेल, तोपर्यंत इथे 2 धावा सहजपणे कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाजांच्या माध्यमातून चित्त्याची चपळाई वापरली आणि त्या पद्धतीनं 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीनं पुन्हा एकदा संघ पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या 27 धावा. चौथं षटक गोविंदा पाटील याच्या माध्यमातून फेकलं जातोय. डावकुऱ्याचा हा गोलंदाज पहिला चेंडू फेकला, त्यामध्ये 2 धावा खर्च केल्या. विकास गोवारी आणि अतुल पाटील असे 2 फलंदाज मैदानावरती, 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानावरती आपला खेळ करत असताना जिम्मेदारी असेल, जिम्मेदारी निभावावी लागेल, मोठी फलंदाजी करावी लागेल. ती फलंदाजी करत असताना यावेळेला चेंडू लॉंग ऑफ प्रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल, फेकेल, तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्यात. आता मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना ही 2 फलंदाज मैदानावरती. एकूण धावसंख्या 2 ने पुढे सरकतोय. 29 धावा धावफलकावरती. चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून. गोविंदा पाटील मात्र पुन्हा एकदा तयार असेल. लाईन डिफाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतोय. मात्र ते 2 धावा कंप्लीट केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सहजपणे पूर्ण केल्या. जरूर आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली या क्षेत्ररक्षकानं. कमालीचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 3 धावा मात्र मिळाल्या चेंडूवरती. 3 धावांच्या मदतीने कांबोटे संघ जाऊन पोहोचला. एकूण धावसंख्या 32 धावा. 32 धावा धावफलकावरती. यावेळी बॅटचा फेन्स करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, एकच धाव. एका धावेपेक्षा इथे काहीच नाहीये. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. 33 धावा. गोविंदा पाटील याच्या माध्यमातून फेकलं जाणार आहे 4थं षटक. 4थं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार विकास गोवारीसाठी हा चेंडू असेल. टॅप केलाय चेंडूला, स्टेअर केलंय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 धाव पूर्ण केले आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात. मात्र इथे पुन्हा एकदा 2 धावा आल्या चेंडूवरती. षटक क्रमांक इथे 4थं सुद्धा समाप्त होतं. 4 षटकांची समाप्ती. एकूण धावसंख्या धावफलकावरती लागले 35 धावा धावफलकावरती. आमची ड्रिंक टॉली मैदानावरती. तोपर्यंत डीजे साठी वेळ.
आकाश गोपी यांची सुद्धा प्रशंसा करावी लागेल, त्यांचं देखील स्वागत करावे लागेल, कारण 5 दिवस ते या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ड्रिंक बॉयच्या स्वरूपात. काल देखील ते इथे उपस्थित होते. स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन कशा प्रकारे चाललंय याची देखील त्यांच्या माध्यमातून चर्चा केली जात होती. मात्र आज त्यांच्या चेहऱ्यावरती खुशी ड्रिंक बॉयच्या भूमिकेमध्ये. तर इथे 5वं षटक, अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. प्रितेश पाटील मोडतो विकेट. चांगला चेंडू इथे फेकला गेला होता. अप्रतिम चेंडूची फेकी, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. मात्र इथे अतुल पाटील फलंदाज हा चेंडू निर्धाव खेळतोय. कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती, धावसंख्या स्थिर असेल. 5व्या षटकातील पहिल्या चेंडूची समाप्ती. एकूण धावसंख्या 35 धावा धावफलकावरती. मोठी धावसंख्या रचणं गरजेचं असेल कांबोडी संघाला. मोठी फटकेबाजी होईल का कांबोडी संघाकडून? आज वेलीस मात्र चेंडू टॅप केलाय मिड ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक येईल फेकेल तोपर्यंत एकच धाव. एका धावेपेक्षा इथे काहीच नाहीये. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. 36 धावा धाव फलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 5वं मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पंचांकडे मोठा अपील आणि अपिलाला दात. फलंदाजी ते बाद होतोय. 3ऱ्या चेंडूवरती मोठी सफलता. विकास गोवारी बाद. 36 धावसंख्येवरती कांबोडी संघाचा हा 4था गडी बाद. गोलंदाजीच्या माध्यमातून ते पाहायला मिळतोय. पहिलं षटक रोशन पाटीलनं फेकलं, चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर दुसरं षटक अमोलने फेकलं. 3रं षटक पुन्हा एकदा रोशननी. 4थं षटक गोविंदाने आणि 5वं षटक प्रितेशनी. ज्या प्रकारे त्या मागच्या 4 षटकामध्ये गोलंदाजी झाली होती त्याच प्रकारची गोलंदाजी प्रितेश पाटील याच्या माध्यमातून. स्लॉगवरचं षटक आहे, मात्र त्याचा पुरेपूर फायदा उठवतील का कांबोडी संघाचे फलंदाज? अमित गुवारी यावेळेस चेंडू अमित गुवारीने खेळून काढलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. दुसऱ्याचा जरूर प्रयत्न केलाय, मात्र इथे प्रयत्न सफल होतोय. 2 रन्स कंप्लीट. 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या अमित गुवारी याच्या माध्यमातून. 2 धावा आल्या. संघाला मात्र संघाच्या धावसंख्येला मात्र आकार येते. एकूण धावसंख्या 2 ने पुढे सरकतोय. 38 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूंवरती किती धावा कुटेल अमित गुवारी हा फलंदाज? एक आक्रमक फलंदाज आहे, मात्र आपली आक्रमकता सिद्ध करेल का? आणि आपली आक्रमकता सिद्ध केली. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय सीमा पार. दॅट इज अ बिग 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 इट. मी म्हटलं होतं अमित गुवारी हा एक आक्रमक फलंदाज आहे, मात्र ते आपली आक्रमकता सिद्ध करत असताना षटकार दाखवला. चांगली फलंदाजी. अंतिम चेंडूचा अजूनही खेळ. प्रितेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. कोणता आकडा येईल या चेंडूवरती? स्टेअर केलंय चेंडूला. चुकीचं क्षेत्ररक्षण आणि इथे चेंडू जातो सीमा पार. अंतिम चेंडूवरती आलेला हा चौकार अमित गुवारी याच्या माध्यमातून. एकंदरीत अमितचा विचार केला, जर हा फलंदाज अगोदर आला असता, मैदानामध्ये उतरला असता, तर नक्कीच चांगली धावसंख्या पाहायला मिळाली असती. परंतु 3 चेंडूंचा खेळ केला, त्यामध्ये आपल्या संघाला एकूण 12 धावांचं योगदान दिलं आणि आपल्या संघाला नेऊन ठेवलं एकूण 48 धावसंख्येवरती आणि एकूण 49 धावांचं लक्ष ठेवलाय, तो म्हणजेच आयश इलेव्हन कोपर संघासमोर.
तरी ते पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होते. पहिल्या सत्रामध्ये ज्यांच्या वाटेला फलंदाजी आली होती तो कामोठे बी संघाने 49 षटकांचा खेळ केला, 30 चेंडूचा खेळ केला. त्यामध्ये 48 धावा कुठल्या आणि 49 धावांचा पल्ला, 49 धावांचं लक्ष इथे आयश इलोंग कोपर संघासमोर ठेवलंय. तर येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये आयश इलोंग कोपर संघ हा 49 धावांचा पल्ला पार करेल का? या दोन संघांपैकी कोणता संघ विजय होईल? या दोन संघांपैकी कोणता संघ ही स्पर्धा सोडेल? या ऐकण्यासाठी आपण दुसऱ्या सत्राकडे वळतोय. दुसऱ्या सत्रासाठी मी विनंती करतोय आमचे सिनियर समालोचक नरेंद्र भगत सर यांच्याकडे वळतोय. तत्पूर्वी या नंतरचा होणारा सामना असेल चिरुबा 11 सांगडे आणि उसरली संघाचा संघनायक. या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. तत्पूर्वी आमच्या मान्यवरांचा इथे मान सन्मान केला जाईल. मी तर नक्कीच दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय. तत्पूर्वी विनंती करतोय मी नरेंद्र भगत सर यांना, तोपर्यंत वेळ आहे थोडीशी, संधी देतो डीजे मास्टर याला. धन्यवाद संदीपन केनी। दोपहर के सत्र में तमाम क्रिकेट प्रेमियों का सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा आयोजित स्वर्गीय चंद्रकांत काशीनाथ केनी तथा सदानंद दामोदर पाटिल स्मृति चषक 2021 के इस शानदार पर्व में मैं नरेंद्र भगत आप सबका तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। आज के दिन का पहले दौर का तीसरा मुकाबला आयश कोपर बनाम कामोठे बी, इन दो टीमों के बीच का यह मुकाबला। पहले बल्लेबाजी करते हुए कामोठे बी टीम ने यहाँ पर 48 रन जुटाए और 49 रनों का 49 रनों का लक्ष्य यहाँ पर सेट किया टारगेट का आयश 11 कोपर क्रिकेट टीम के विपक्ष में। दीपक पाटील सर थोडं थांबायचं आपण, तुम्हाला रिलीव्ह करायला येतात। द्वारकानाथ सर येतात तुम्हाला, इट्स ओके, ठीक आहे, हरकत नाही हरकत नाही। बैक टू द क्रिकेट। तो 49 रनों का औसत, तकरीबन 5 ओवरों में 30 गेंदों में 10 की रफ्तार से यहाँ पर गेंदबाजी निश्चित रूप से मुकाबला बचाने के लिए कामोठे क्रिकेट टीम को करनी होगी। तो आयश कोपर क्रिकेट टीम को ये रन बनाने पड़ेंगे। पहली गेंद कवर के ऊपर से इनसाइड आउट स्ट्रोक खोला, बल्ले का मुंह जैसे ही खोला वैसे मानो उस गेंद के ऊपर मोहर सी लगी थी 4 रनों की। क्या शानदार शुरुआत 49 रनों का पीछा करते टाइम। मास्टर तो पहली गेंद के ऊपर चौवा आया। इन्वेस्टमेंट कामोठे क्रिकेट टीम ने काफी कम किए। जहां तक सवाल है इस मुकाबले का, इस स्टेज का 49 रन बचाना, इसके लिए काफी मेहनत करनी पड़ेगी। ये देखिए ऑन साइड में एग्जीक्यूट किया है, डीप में काफी तगड़ा प्रोटेक्शन था लेकिन गेंद उनके पॉइंट से दूर, गेंद गई 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे मास्टर। इन 49 रनों को बचाना यानी आसमान को छूने वाली बात रहेगी गेंदबाजी करने वाले कामोठे क्रिकेट टीम को, क्योंकि अक्सर कहा जाता है सीढ़ियां उनके लिए बनी रहती है जिनको छत पर जाना होता है। सीढ़ियां उनके लिए बनी रहती है जिनको छत पर जाना होता है, और जिनको आसमान को छूना रहता है उन्हें अपने रास्ते बनाने पड़ते हैं। यहां अपने रास्ते अलग तरीके से बनाने पड़ेंगे कामोठे क्रिकेट टीम को। ओवर द राउंड द विकेट, ये देखिए एग्जीक्यूट किया, प्रॉपर टाइमिंग, क्या बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहिरा बल्लेबाज प्रीतेश पाटिल के द्वारा।
पहली 2 गेंदों के ऊपर चौवा, तीसरी गेंद के ऊपर छगा, यानी कि सोने पे सुहागा। मुकाबले में काफी मजबूत। ये देखिए फिर एक बार ऑफ ड्राइव दिखाई दे रहा है, फील्डर काफी तेजी के साथ आ रहे हैं। सिंगल जरूर यहाँ पर कन्वर्ट की। कामोठी क्रिकेट टीम की बात करूंगा तो फील्डिंग स्टैंडर्ड काफी उम्दा है उनका, लेकिन जिस प्रकार का दमखम ये बल्लेबाजी करने वाले आयन स्पोर्ट्स कोपर क्रिकेट टीम के बल्लेबाज प्रीतेश पाटिल ने दिखाई है, काफी काबिले तारीफ सराहना करने। जिस प्रकार के फ्लाइंग स्टार्ट की जरूरत थी, जो प्लेटफॉर्म उन्हें 49 रनों के टारगेट को चेस करने के लिए बनाना चाहिए था, 100% कमिटमेंट दी है इस खिलाड़ी ने, प्रीतेश पाटिल ने, और महफूज करके रखा अपनी टीम को पहले शुरुआती ओवर की कुछ गेंदों में राउंड द विकेट। ये देखिए काफी ड्राइव, अच्छी फील्डिंग का मुजाहिरा। एक और डॉट गेंद यहां पर निकल गई, तो निश्चित रूप तर नक्कीच आपण टॉस बॉक्स कडे वळणार आहोत। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा चौथा अर्थात पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल उत्सवली विपक्ष सांगडे या दोन संघांच्या दरम्यान। तर या स्पर्धेचा टॉस सन्माननीय शरदजी केणी साहेब अर्थात अप्पा केणी साहेब यांच्या शुभ हस्ते चिंचपाड्यातील गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा अप्पा केणी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याचं नाणेफेक केलं जात आहे। तर नाणेफेकीचा निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच येईल। दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आमचे आपल्याला आमंत्रित केलं जातं लाईव्ह वाल्यांच्या माध्यमातून। तर बॅक टू द उत्सवली क्रिकेट संघ टॉस विन। तर गावदेव उत्सवली आणि चेरोबा सांगड़े या दोन संघ दरम्यानची लढत असेल। दोस्तों बैक टू द क्रिकेट, काफी तगड़ी मुकाबला, काफी तगड़ी भिड़ंत। कामोठे बनाम हम बिल्कुल आयंश कोपर की बात करेंगे। अब तक देखा जाए तो आयंश कोपर के बल्लेबाजों ने बल्लेबाजी से अपना बोलबाला यहाँ पर सेट किया। पहले ओवर की समाप्ति के पश्चात स्कोर कार्ड के ऊपर 16 रन हम जरूर देख पा रहे। गेंदबाजी में परिवर्तन, प्रतीक चिपलेकर ओवर द विकेट, पटकी हुई गेंद थी, थोड़ी सी स्लो आर्म थी, कवर्स में गेंद को ड्राइव किया, मात्र सिंगल यहां पर आई। बल्लेबाज रोशन पाटिल और प्रीतेश पाटिल, काफी मंजी हुई बल्लेबाजी है इन दोनों की। एक स्वभाव है इन दोनों खिलाड़ियों का, एक आक्रामक आश्वस्त आरंभिक ओपनिंग पार्टनरशिप देते हैं और यही कुछ अब तक यहाँ पर घटता हुआ। लेकिन कामोठी क्रिकेट टीम के लिए अब कमर कसनी पड़ेगी, अब मेहनत करनी पड़ेगी। और कहते हैं ना, जो पसीने से नहाते हैं वो मात्र लिबास बदलते हैं, पानी से नहाते वो लिबास बदलते हैं, पसीने से नहाते वो किस्मत बदलते हैं। यहाँ किस्मत बदलनी पड़ेगी। ये देखिए एक और जबरदस्त एलिवेशन मिला, गेंद बहुत दूर चली गई, लॉन्ग लॉन्ग, और भाई 6 रनों के लिए। बेहतरीन बल्लेबाजी, बेहतरीन स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट, स्पोर्टिंग शुरुआत यहाँ पर दी है इन दोनों खिलाड़ियों ने, और ये मैदान उनको काफी रास आता है। ये देखिए पटकी हुई गेंद थी, कंधे का अतिरिक्त उपयोग किया, यहाँ पर थोड़ी सी मेहनत की, जान छोक दी मानो इस गेंद को रिलीज करने के लिए। और यही कुछ करना पड़ेगा आपको, ऑर्डिनरी डिलीवरीज करके कुछ होने वाला नहीं, आपको कुछ एक्स्ट्रा करना पड़ेगा, एक्स्ट्रा ऑर्डिनरी डिलीवरीज आपको रिलीज करनी पड़ेंगी, तब जाके आप इस मुकाबले में वापसी कर सकते। ये देखिए स्लैश किया है और पॉइंट के बगल में से काफी सफाई के साथ गेंद को निकाला 4 रनों के लिए। कि ना ही मैं वी में मारता हूं, ना मैं सीधे बल्ले से स्ट्रोक निकालता हूं, जबकि मैं कट काफी बेहतरीन खेलता हूं, और उसी प्रकार का कट उन्होंने पॉइंट के बगल से किया। ये देखिए टॉपेज लगी है, भाग्य का साथ अतुल पाटिल दौड़ रहे लेकिन पॉइंट से बाहर रहेगी। आउटफील्ड काफी तेज है, बैक टू बैक दूसरा चौवा काफी मजबूती के साथ इस मुकाबले में आगे बढ़ रही है आयन स्पोर्ट्स कोपर टीम। डीजे
पहुंची है। यहाँ पर 49 रनों का पीछा करती हुई टीम आयरन स्पोर्ट्स कोपर। ये देखिए जबरदस्त एग्जीबिशन है। हाफ ट्रैकर जरूर थी, एलिवेशन मिली, लेकिन रीले रीले कैच क्या वहां पर कैरी किया है। यस इट इज, बहुत ही शानदार रीले कैच कैरी किया और पहली सफलता का यहां पर निश्चित रूप से पाने में कामयाब है कामोटे क्रिकेट टीम के गेंदबाज। देखा हमने पिछली गेंद के ऊपर हाफ ट्रैकर गेंद थी, शॉर्ट आर्म पुल किया था, एलिवेशन उतनी अच्छी नहीं मिली, लेकिन स्क्वायर लेग के ऊपर जो क्षेत्र रक्षक थे लंबी दौड़ लगाई, गेंद को रोका और निश्चित रूप से जो बैकिंग की थी उनकी, और क्या शानदार रिले कैच। निश्चित रूप से ऐसे पल काफी कम मात्रा में टेनिस क्रिकेट में दिखाई देते हैं। इंटरनेशनल क्रिकेट की तो एक स्टैंडर्ड अलग है, लेकिन आज की तारीख में देखा जाए तो टेनिस क्रिकेट का भी वो स्टैंडर्ड इस प्रकार की कैचेस से, इस प्रकार के क्रिकेट से हमें सामने दिखाई दे रहा है। टोटल रुका हुआ 31 रनों के ऊपर रुका हुआ टोटल। गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाज संकेत गोवारी एक अच्छे गेंदबाज है, रिकॉग्नाइज है। ये देखिए फुल लेन की गेंद थी, ऑफ साइड में ड्राइव किया, शॉर्ट कवर में गेंद को रोका, सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया। आयंश कोपर क्रिकेट टीम के दोनों खिलाड़ी जानते हैं अब सिंगल डबल मेरिट गेंद की मेरिट को परखेंगे, ज्यादा जोखिम नहीं उठाएंगे, क्योंकि जिस प्रकार की ताबड़तोड़ बल्लेबाजी की जरूरत थी वो पहले और दूसरे ओवर में उन्होंने शानदार बल्लेबाजी की, पकड़ मजबूत जमाई है, लेकिन इस मुकाबले को बचाने तो आसमान को छूने वाली बात यहां पर करनी पड़ेगी निश्चित रूप से टीम कामोटे को। ये ओवर काफी मायने रखता है, इस ओवर में कितने रन आते। ये देखिए स्टीयर किया, कवर्स में गेंद को रोका गया, सिंगल डबल के ऊपर कंसंट्रेशन, 21 से गेंद आगे बढ़ती हुई 33 रन। अभी भी देखा जाए तो 16 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए, क्योंकि 49 रनों का 49 रनों का यहाँ पर लक्ष्य रखा हुआ है। थोड़ी सी शांत माहौल इस समय बीच मैदान के चारों तरफ हम देख रहे हैं, हवाएं काफी अच्छी तरह से बह रही है। ये देखिए ऑफ साइड के विजन में लाइन में गेंद को रिलीज किया, काफी खराब लाइन थी। अंपायर दीपक पाटिल साहब एक काफी बेहतरीन अंपायर है, काफी लंबा कैरियर है, तकरीबन आज उनकी ये 105वीं टूर्नामेंट यहाँ पर घट रही है और उतना अनुभव उनके पास है, और जिसके कारण हर एक बात को वो काफी बढ़िया तरीके से परखते, समझते, जानते हैं और फैसला सुनाते हैं। निश्चित रूप से 22 का इशारा आता हुआ, तो इस 22 की मदद से 35 रन स्कोर कार्ड के ऊपर तीसरी ओवर प्रोग्रेस के ऊपर है। मैं संकेत की तारीफ करूंगा, संकेत ने निश्चित रूप से दोनों बल्लेबाजों को शांत रखा है। जो बल्लेबाजी काफी उफान पर थी, विकेट के चारों तरफ स्ट्रोक एग्जीक्यूट कर रहे थे, गेंदों को एलिवेशन दे रहे थे, और निश्चित रूप से जिन गेंदों को कैपिटलाइज कर रहे थे, जिसके चलते काफी बड़े रन आ रहे थे, उन रनों के ऊपर अंकुश लगाने की कोशिश, लेकिन इस बार वन बाउंस ओवर द रोप 4 रन्स। बार थे गोविंदा पाटिल। ये देखिए कवर्स में खेला है, छब्बे के बाद ये सिंगल आता हुआ, और टोटल स्कोर कार्ड के ऊपर निश्चित रूप से भाई बता रहे कि 40 रन बन चुके, तीसरी ओवर का खेल प्रोग्रेस के ऊपर है। 49 रन आखिरी गेंद रहेगी इस ओवर की शायद, और तकरीबन देखा जाए तो 13 गेंदें बाकी बची है और 9 रनों का इस मुकाबले को जीतने के लिए एक इक्वेशन है। ये देखिए ऑन द पैड है, अपील नहीं की क्योंकि हाइट फैक्टर जरूर था, गेंदबाज ने भी इस बात को भली भांति परखा था। तो इस तरह 3 ओवर का खेल समाप्त, 40 रन स्कोर कार्ड के ऊपर, 12 गेंदें 9 रन। मिट्टी में से तेल निकालने वाली बात रहेगी गेंदबाजी करने वाली टीम को। डीजे
धन्यवाद डीजे मास्टर, सही दोनों आपने बजाए। शानदार गेंद थी ये, विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे हैं, क्योंकि आज रायगढ़ का क्रिकेट इतना आगे निकल चुका है कि नेशनल लेवल पर जो ओपन टीमों की टूर्नामेंट होती है, तकरीबन आधी टीमों में रायगढ़ के खिलाड़ी पाए जाते हैं अमोल जी। तो ये सक्सेस है रायगढ़ टेनिस क्रिकेट का। ये देखिए एज ऊपरी सिरे से गेंद टकराई है, मिस टाइमिंग हुई है और गोविंदा खासा योगदान नहीं यहाँ पर दे पाए, मात्र एक चौवा दागा था, 6 रनों की पारी उनकी पंथी। डीजे 12 गेंदें 9 रनों की आवश्यकता थी। वैसे कामोठे क्रिकेट टीम ने आक्रमण करना शुरू कर दिया। पहली गेंद डॉट निकाली, दूसरी गेंद के ऊपर विकेट है, समीकरण बदला, आंकड़े यहाँ पर बदले। 10 गेंदें 9 रनों की आवश्यकता। और क्या शानदार पारी खेली थी प्रीतेश पाटिल ने। 8 गेंदें 29 रनों की, 2 छक्के 2 चौवे 4 चौवे उन्होंने अपनी इस पारी में साकार किए थे प्रीतेश पाटिल ने। ये देखिए अच्छी गेंद अलोंग द कार्पेट, इस गेंद को ऑन में खेला है, निश्चित रूप से वाइडिश लॉन्ग ऑन के रीजन में गेंद को रोका गया और सिंगल से स्ट्राइक को रोटेट किया। दोनों गेंदों का फासला कम होता हुआ 9 गेंदें 8 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। 9 गेंदें 8 की आवश्यकता। ये देखिए लेग स्टंप की लाइन में गेंद को रिलीज किया, अंपायर का इशारा, गेंद अतिरिक्त है, खराब है, वाइड है और इस वाइड के साथ दोनों गेंदों का फासला कम होता हुआ आने वाली 9 गेंदें और 7 रनों की आवश्यकता। 9-7 का इक्वेशन। गेंदबाज सर्वेश पाटिल, ये देखिए एज लगी है, कैच कैरी नहीं कर पाए चेतन गोवारी। अपेक्षा नहीं थी उनसे, चेतन से बल्लेबाजी में भी उतना खासा योगदान नहीं दे पाए थे। सिंपल सा कैच था, उसको कैरी करना चाहिए था, लेकिन थोड़ा सा फॉर्म के लिए, इस सीजन की बात की जाए तो थोड़े से फॉर्म के लिए जूझ रहे। मेहनत तो काफी कर रहे चेतन गोवारी, लेकिन भाग्य उनके साथ नहीं। लेकिन मेहनत के बल से भाग्य के सितारे बदलना वो जानते हैं। ओवर द विकेट, ये देखिए ये करारा तगड़ा स्ट्रोक, मानो जैसे गेंद बल्ले का संपर्क हुआ, स्वीट टाइमिंग हुआ, 6 नंबर लिखे थे।